यावेळी एक अतिशय धक्कादायक माहिती समोर येत आहे. माननीय अजितदादा यांचं 28 जानेवारीला विमान अपघातात दुःखद निधन झालं. ही वार्ता महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. विमान बारामती विमानतळावर उतरवण्याच्या काही मिनिटे अगोदर अजितदादांचं विमान कोसळलं व मोठा स्फोट झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्या अपघातात विमानातील 5 जणांचा मृत्यू झाला. मात्र अपघात झाल्यानंतर अनेकांनी या अपघातात शंका उपस्थित केली आहे. अनेकांनी असा दावा देखील केला आहे की त्या विमानात 6 जण होते, मग 5 लोकांचेच मृतदेह कसे सापडले? त्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. काही नेत्यांनी हा अपघात नसून घातपात आहे असे आरोप देखील केले आहे. या अपघाती विमानाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. या विमानात केलेली अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला तेव्हा प्रत्यक्षदर्शी गोजूबावीचे सरपंच कल्याण आटोळे यांनी माहिती दिली आहे की विमान कोसळतानाचे दृश्य सकाळी 8:35 ते 8:40च्या दरम्यानचे होते. त्यांच्या म्हणण्यानुसार विमानाने 2 घिरट्या घातल्या. विमान धावपट्टीकडे जाताना डावीकडे कलले आणि ते कोसळले आणि खूप मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर धूर निघायला सुरुवात झाली. त्या विमानाचा आवाज इतका कर्कश आणि मोठा होता, त्यामुळे काय झालं हे पाहण्यासाठी रस्त्यावर खूप गर्दी जमली. नेहमीपेक्षा विमान खूप खाली होतं व ते मंदिराच्या कळसाला टेकते की काय अशी भीती वाटत होती. सरपंच मोटारसायकलवरून पोहोचले तेव्हा विमानाचा पुढचा भाग जळत होता. त्यावेळी विमानाजवळ एक व्यक्ती निळी पॅन्ट घातलेली पाय बाहेर काढत उतरण्याचा प्रयत्न करत होती. सरपंच विमानतळावर जाण्या अगोदर एका गावकऱ्याने ओरडून सांगितलं की सरपंच मागे व्हा, नाहीतर खूप मोठा स्फोट होईल. व सरपंच मागे सरकले आणि विमानाचा खूप मोठा भयानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये विमानाचे तुकडे 150 ते 200 फुटांपर्यंत उडाले. 2 मोठे आणि काही छोटे छोटे स्फोट झाले. या विमानातून अजितदादा येत होते हे गावकऱ्यांना माहीतच नव्हतं. त्यानंतर तिथे किरण गुजर हे पोहोचले. ते रडायला लागले कारण त्यांना समजले होते की हे विमान अजितदादांचं आहे. हे ऐकून गावकरी त्यानंतर सुन्न झाले. प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितलं की दादांच्या पायातून धूर निघत होता. तेव्हा जवळच राहणाऱ्या महिलांनी तो धूर विझवण्यासाठी ब्लँकेट आणि चादरी आणल्या. त्यानंतर तेथील गावकऱ्यांनी दादांना चादरी आणि ब्लँकेटमध्ये गुंडाळून रुग्णवाहिकेतून पाठवलं. विमान अपघातात 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला. पण हा अपघात इतका भीषण होता की 4 जणांचा जळून कोळसा झाला होता, तर दादा मात्र एका बाजूला पडलेले होते.